नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जयेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। स्टँडर्ड 5 मॅथमॅटिक्स फ्रॅक्शन्स या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट नंबर 19 आपल्याला सोडवायचा आहे, जो कंपेअरिंग फ्रॅक्शन्स या घटकावर आधारित आहे। हाऊ टू कंपेअर गिव्हन फ्रॅक्शन्स या संदर्भाने आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे। आपल्याला फ्रॅक्शन्स मध्ये कोण लहान कोण मोठा हे शोधायचं असतं, त्याला आपण कंपॅरिझन असं म्हणतो। तर लहान मोठेपणा फ्रॅक्शन्सचा इथे आपल्याला या प्रॉब्लेम सेटमध्ये ओळखायचा आहे। या ठिकाणी प्रश्न दिलाय पहा, राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल टू इन द बॉक्स। हे जे तीन सिम्बॉल आहेत यापैकी योग्य प्रॉपर सिम्बॉल म्हणजे चिन्ह, या तीन चिन्हांपैकी योग्य चिन्ह या बॉक्समध्ये आपल्याला भरायचं आहे। तर यासाठी आपल्याला जे रूल्स आपण पाहिलेले आहेत, इफ द डिनोमिनेटर्स आर इक्वल देन द फ्रॅक्शन विथ ग्रेटर न्यूमरेटर इज बिग फ्रॅक्शन, असा पहिला रूल पाहिला होता आपण। त्यानंतर दुसरा रूल पाहिला होता, द फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर्स, जर इक्वल न्यूमरेटर्स असतील तर ज्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर बिग असेल तो फ्रॅक्शन स्मॉल असतो, हा दुसरा रूल पाहिला होता। आणि तिसरा रूल, जर फ्रॅक्शनचे न्यूमरेटर वेगवेगळे असतील, डिनोमिनेटर पण वेगवेगळे असतील, या स्थितीमध्ये पहा 5/6 आणि 1/8 याचे न्यूमरेटर पण वेगळे, डिनोमिनेटर पण वेगळे आहेत। तर अशा स्थितीमध्ये आपल्याला प्रथम त्यांचे डिनोमिनेटर्स इक्वल करायचे, म्हणजे त्यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये बदलून घ्यायचे आणि मग ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल तो फ्रॅक्शन मोठा समजायचा। तर या पद्धतीने आपण रूल्स पाहिलेले आहेत। चला आपण इथे सुरुवात करूया। हा जो काही प्रॉब्लेम सेट आहे तो व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊयात। अतिशय सोपा असा प्रॉब्लेम सेट आहे। मॅथच सोपं असतं पहा, गणित हे अतिशय सोपं आहे, फक्त आपण ते लक्षपूर्वक समजून घेणं आवश्यक आहे। एखादी गोष्ट समजून घेताना जर त्याच्यात 100% आपण लक्ष दिलं तर ती गोष्ट आपल्याला पटकन समजते आणि सोपी वाटते। शिकवताना जर लक्ष नसेल तर मग मात्र ती गोष्ट अवघड वाटते। 3/7 आणि 3/7 याच्यामध्ये आपल्याला या तीनपैकी कोणता सिम्बॉल भरता येईल, तर पहिला फ्रॅक्शन दुसरा फ्रॅक्शन दोन्ही सेम आहेत, म्हणून याच्यामध्ये आपल्याला इक्वल टू हे सिम्बॉल जो आहे तो आपल्याला भरता येईल। 3/8 2/8 denominators are equal, so the fraction with greater numerator, म्हणजे ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे, मोठा आहे, आता 2 मोठा आहे का 3 मोठा आहे, तर 3 मोठा आहे, त्यामुळे 3/8 इट इज अ बिग फ्रॅक्शन। 3/8 is bigger than 2/8, therefore the symbol is here bigger than। 2/11 and 10/11, here also the denominators are equal, therefore look at the numerators, त्याचे न्यूमरेटर्स बघा, कोणता न्यूमरेटर मोठा आहे, 2 मोठा आहे का 10 मोठा आहे, 10 is bigger, therefore 10/11 is a bigger fraction। 2/11 is smaller than 10/11। 5/15 and 10/30 याचे न्यूमरेटर हे वेगळे आहेत, डिनोमिनेटर पण वेगळे आहेत। मग आता काय करायचं आपल्याला, तर याचं इक्वल डिनोमिनेटर्स करायचे आहेत। तर त्यासाठी आपण पाहिलं होतं पहा की स्मॉल डिनोमिनेटरच्या पाढ्यात जर बिग डिनोमिनेटर येत असेल तर फक्त स्मॉल डिनोमिनेटरच्याच फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचे, ज्याचा डिनोमिनेटर मोठा आहे त्याला हात लावायचा नाही, तो तसाच ठेवायचा आहे। मग आता 15ला आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 30 आपल्याला मिळतात, बरोबर। म्हणून फक्त पहिल्या फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय करणार आहोत, म्हणजे 5/15 याला 2 ने मल्टिप्लाय केलं मी, 5 2 10 झाले आणि 15 2 30 झाले। ओके, हा झाला पहिला फ्रॅक्शन। आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे तो ॲज इट इज आहे 10/30। मग दुसऱ्या फ्रॅक्शनला आपण हात लावलेला नाहीये। हे असं केल्यामुळे काय झालंय, तर दोन्ही फ्रॅक्शन्सचे डिनोमिनेटर इक्वल झालेले आहेत। आणि मग आता हा पहिला फ्रॅक्शन आहे आणि हा दुसरा फ्रॅक्शन आहे, याची व्हॅल्यू तेवढीच आहे, हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार झालेला आहे। जेव्हा आपण एखाद्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला एकाच संख्येने मल्टिप्लाय करतो अथवा डिवाइड करतो, तेव्हा जो नवीन फ्रॅक्शन मिळतो तो पहिल्या फ्रॅक्शनचा
इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. हा 10/30 हा 5/15 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, इक्वल व्हॅल्यू असलेला फ्रॅक्शन आहे. त्यामुळे आपण 5/15 च्या ऐवजी 10/30 घ्यायचे आता, आणि मग 10/30 हा दुसरा फ्रॅक्शन आहेच दिलेला. तर हे दोन फ्रॅक्शन बघा तुम्हाला इक्वल दिसतात, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला इक्वल टू साईन द्यावा लागेल. मग इथे आपण या ठिकाणी बॉक्समध्ये इक्वल टू साईन घालायचं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 5 आहे 5/8 अँड 5/9. रूल आहे इथे, द फ्रॅक्शन्स whose numerators are equal then the fraction with greater denominator is small fraction. मग 8 ग्रेटर आहे का 9 ग्रेटर आहे, तर 9 ग्रेटर आहे. त्यामुळे 5/9 हा फ्रॅक्शन स्मॉल आहे, ज्याचा डिनोमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा. म्हणजे 5/8 इज अ बिग फ्रॅक्शन, therefore 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. 4/7 and 4/11. Here is also the numerators are equal. Therefore, look at the denominators. The bigger denominator is 11. Therefore, 4/11 is a smaller fraction and 4/7 is a bigger fraction. Put the symbol here. 4/7 is greater than 4/11. 10/11, 10/13. The numerators are equal. Look at the denominators. The fraction with greater denominator is small. Therefore 10/13 is small and 10/11 is big. So put this symbol in the box. 10/11 मोठा आहे, 10/11 is greater than 10/13. 1/5 and 1/9. The numerators are equal. Look at the denominators. The denominator 9 is big, so this fraction is small. So 1/5 is big fraction and 1/9 is small fraction. 5/6 and 1/8. Now the denominators are different and numerators are also different. These fractions are unlike fractions. So first convert these fractions into like fractions. मग त्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की छोट्या फ्रॅक्शनच्या पाड्यामध्ये छोटा डिनोमिनेटर जो आहे त्याच्या पाड्यामध्ये मोठा डिनोमिनेटर येतो का. 6च्या टेबलमध्ये येतात का, पुढे नाही येत. मग त्यानंतर दुसरा रूल सांगितला होता आपला की एकमेकाचे आपण पाय धरायचे. म्हणजे पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्याच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचे आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्याच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचे. मग पहिला जो फ्रॅक्शन आहे या ठिकाणी 5/6 याला आपण मल्टिप्लाय करू दुसऱ्याचे पाय म्हणजे 8 ने. 8 5 8 40 and 6 8 48. This is first fraction. Now second fraction 1/8. पहिल्याचे पाय धरा म्हणजे कितीने मल्टिप्लाय करा 6 ने, into 6 into 6. 6 1 6 and 8 6 48. Now look at these two fractions, 40/48 and 6/48. Which fraction is big? The denominators are equal now, 48. 40 and 6. 40 big आहेत का 6 big आहेत, 40 big आहे. त्यामुळे पहिला फ्रॅक्शन हा बिग आहे. म्हणजे इथे आपल्याला या पद्धतीचा सिम्बॉल भरावा लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 5/12 and 1/6. The denominators are different, means these are unlike fractions. Now convert these unlike fractions into like fractions. याचं unlike fraction बनवा. कसे बनवायचे, पहिली कंडिशन तपासून बघायची, ज्याचा डिनोमिनेटर स्मॉल आहे त्याला त्याच्या टेबलमध्ये मोठा डिनोमिनेटर येतोय का, म्हणजे त्याला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करून मोठा मिळतोय का. तर 6 2 12 होत आहेत. म्हणजे या स्थितीमध्ये आपण फक्त याच फ्रॅक्शनला ज्याचा डिनोमिनेटर स्मॉल आहे त्यालाच फक्त योग्य त्या संख्येने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणून इथे नंबर 2 चा जो फ्रॅक्शन आहे 1/6 याला मी फक्त 2 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे तुमचं 2 1 2 येतील आणि 6 2 12 होतील, म्हणजे 2/12. मग आता पहिला फ्रॅक्शन 5/12 आहे तसाच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आहे. आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा इक्वल घ्यायचा आहे, इक्विव्हॅलंट 2/12. डिनोमिनेटर्स आर इक्वल नाउ, सो कंपेअर द न्यूमरेटर्स. 5 बिग आहे का 2 बिग आहे. 5 इज अ बिग नंबर, देअरफॉर द फर्स्ट फ्रॅक्शन इज बिग. नाउ दे पुट द सिम्बॉल इन दिस बॉक्स.
In this way we can convert these unlike fractions into like fractions first and then compare these fractions. 7/8 and 14/16. Now look at this 8. It is a small denominator. हा स्मॉल डिनोमिनेटर आहे. याचा टेबल म्हणा 8 1 8 8 2 16. तर याच्या टेबलमध्ये हा बिग डिनोमिनेटर येतोय. म्हणून फक्त या फ्रॅक्शनलाच आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहोत. 7/8 याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 7 2 14 and 8 2 16. मग पहिला जो फ्रॅक्शन आहे त्याच्याऐवजी आपल्याला हा घ्यायचा आता किती 14/16 आणि दुसरा फ्रॅक्शन आहे 14/16 आहे तोच घेतला. आता बघा हे दोन्ही फ्रॅक्शन तुम्हाला इक्वल दिसत आहेत म्हणून याच्यामध्ये तुम्हाला इक्वल टू चा सिम्बॉल घालावा लागेल बिकॉज दिस टू फ्रॅक्शन्स आर इक्वल. देअरफॉर पुट द इक्वल टू सिम्बॉल इन दिस बॉक्स. नेक्स्ट 4/9 and 4/9. These two fractions are equal. Numerators are equal. Denominators are equal. Put the equal to sign in these boxes. Number 13 5/18 and 1/9. तर 5/18 ला आपल्याला या ठिकाणी हात लावायचा नाहीये कारण 9 हा स्मॉल डिनोमिनेटर आहे त्याच्या टेबलमध्ये 18 येतोय. फक्त यालाच आपण मल्टिप्लाय करू. 1/9 याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. तर 2 1 2 and 2 9 18. Therefore this 1/9 means 2/18. Now put these two fractions in front of each other 5/18 and 2/18. Okay. Now which fraction is big? The fraction with greater numerator. 5 greater आहे का 2 greater आहे तर 5 greater आहे त्यामुळे 5/18 हा फ्रॅक्शन ग्रेटर आहे म्हणजे पहिला फ्रॅक्शन ग्रेटर आहे. देअरफॉर पुट द सिम्बॉल इन दिस बॉक्स. हे आपण काय करतोय ते पुढे मी लिहितोय पहा आणि त्या काय केलंय आपण आन्सर मिळवण्यासाठी तेही आपल्याला आवश्यक आहे. नुसतं फक्त आपण बॉक्समध्ये सिम्बॉल भरून मोकळं व्हायचं नाहीये कारण नेमकं आपण आन्सर कसं फाइंड आउट केलं तेही आपल्याला अभ्यास करताना समजायला हवं म्हणून हे पुढचं जे लिहिलेलं लिखाण आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. Number 14 2/3 and 4/7. Look at these fractions. Their denominators are different and numerators are also different. Small denominator is 3. 3 च्या टेबल मध्ये 7 येतोय का नाही येत. 3 1 3 3 2 6 3 3 9 नाही येते म्हणून आपण एकमेकाचे पाय धरणे हा दुसरा पर्याय आपण स्वीकारायचा आहे. पहिला पर्याय या पद्धतीने स्मॉल डिनोमिनेटरला योग्य त्या संख्येने मल्टिप्लाय करून बिग डिनोमिनेटर मध्ये कन्वर्ट करणे हा पहिला पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय जर तसं होत नसेल तर पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्याच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचे आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला पहिल्याच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आहे. मग पहिला फ्रॅक्शन घेऊ आपण 2/3 याला मल्टिप्लाय करायचे दुसऱ्याचे पाय म्हणजे 7. 2 7 14/3 7 21. दिस इज फर्स्ट फ्रॅक्शन. सेकंड फ्रॅक्शन 4/7 याने पहिल्याचे पाय धरा म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करा. 4 3 12/7 3 21. Now put these two fractions in front of each other. पहिला फ्रॅक्शन 14/21 आणि दुसरा आलाय 12/21. दोघांचे डिनोमिनेटर्स इक्वल झालेले आहेत. मग कोणाचा न्यूमरेटर मोठा आहे 14 मोठे का 12 मोठे तर 14 मोठे आहेत म्हणून 14/21 is a bigger fraction. हा फ्रॅक्शन बिगर आहे बिग आहे. Therefore this symbol is right for this 2/3 and 4/7. So put this symbol in the box. Example number 15 3/7 and 5/9. Small denominator is 7. 7 ला मल्टिप्लाय करून 9 मिळत नाहीत म्हणून सेकंड ऑप्शन हा आपण वापरणार आहोत. पहिला डिनोमिनेटर जो आहे 3/7 याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 9 ने. 9 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 9 27 and 7 9 63. 27/63. सेकंड फ्रॅक्शन इज 5/9 याला मल्टिप्लाय करा पहिल्याचे पाय धरा म्हणजे 7 ने. 5 7 35 and 9 7 63. Now look, put these two fractions in front of each other. First fraction is 27/63 and second fraction is
35/63. Now denominators are equal. Okay, denominators are equal. Then look at the numerators, which is big numerator. 35 is a big numerator, so this fraction is big fraction. Put this symbol in between them. दोघांच्या मध्ये हे सिम्बॉल टाका आणि ते सिम्बॉल इथे पहिल्या तुमच्या बॉक्स मध्ये लिहून टाका. आपला आन्सर तयार झाला. ओके, म्हणजे आपण इथे या पद्धतीने जे काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत ते अनलाइक होते, ते आधी लाईक फ्रॅक्शन्स बनवलेले आहेत. 4/11 लास्ट एक्झाम्पल. 4/11 and 1/5. Denominators are equal. Denominators are not equal. So convert these fractions into like fraction. 5 च्या टेबल मध्ये 11 येतात का बघा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 नाही येत. त्यामुळे आपण आता दुसरा पर्याय वापरू. हा पहिल्या फ्रॅक्शनला म्हणजे 4/11 ला आपण मल्टिप्लाय करणार आहोत दुसऱ्याचा डिनोमिनेटर म्हणजे 5 ने. 5 4 20/11, 5 55. दिस इज फर्स्ट फ्रॅक्शन. 1/5 याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण पहिल्याचा डिनोमिनेटर 11. 11 1 11 and 11 5 55. नाउ पुट दिस टू फ्रॅक्शन्स इन फ्रंट ऑफ इच अदर. पहिला फ्रॅक्शन 20/55, दुसरा फ्रॅक्शन 11/55. मग आता डिनोमिनेटर्स इक्वल झाले. मग आता न्यूमिनेटर्स बघा. 20 बिग आहेत का 11 बिग आहेत, तर 20 बिग आहेत, म्हणून 20/55 हा फ्रॅक्शन बिग आहे. देअरफॉर पुट दिस सिम्बॉल इन द बॉक्स. इन दिस वे वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम सेट 19 हिअर. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सेट 19 सोडवलेला आहे. अतिशय सोपा असा हा भाग आहे, परंतु जर तुमच्या लक्षात जे रूल्स आहेत ते जर राहिले नाहीत तर मग मात्र कठीण आहे. तर हे सगळे रूल्स नीट समजून घ्या आणि ही सर्व उदाहरणे जी आहेत ती आपल्या मॅथच्या वहीमध्ये व्यवस्थित छान अक्षरामध्ये लिहून काढा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.